ची एक महत्वाची बातमी आपल्या हाती येते आणि ही थेट दृश्य सुद्धा अशोक खरातच्या निवासस्थानी एसआयटीचं पथक दाखल झालेलं आहे। कदाचित अशोक खरातच्या पत्नीला आज अटक केली जाऊ शकते अशी माहिती आहे। थेट जातो आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, विलास, खरं तर ही आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे। अशोक खरातच्या घरावरती एसआयटीचं पथक दाखल झालेलं आहे। ही थेट दृश्य बघतो, एसआयटीच्या महिला अधिकारी आणि एक इतर अधिकारी जे आहेत ते तृप्तवाला नावाचा अशोक खरातचा नाशिकच्या परिसरामधला बंगला आहे आणि त्या बंगल्यावरती हे एसआयटीचं पथक दाखल झालेलं आहे। त्याची ही थेट दृश्य बघतोय। आतमध्ये हा बंगला बंद आहे, दरवाजावरती ते ठोठावण्याचा प्रयत्न केलाय, आजूबाजूच्या लोकांची चौकशी करण्याचा प्रयत्न करताय, त्यांच्या सुरक्षा रक्षकांची बोलण्याचा प्रयत्न करताय, मात्र बंगल्याच्या आतमधून कोणीही रिप्लाय देत नाहीये आणि त्यामुळे हे सगळे पथक अर्थात 3 महिला अधिकारी आणि एक पुरुष अधिकाऱ्यांचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। त्यांच्यासोबत अन्य इतर अधिकारी हे देखील अशोक खरात याच्या बंगल्यावरती दाखल झालेले आहे। अशोक खरातची पत्नी जी आहे कल्पना खरात, हिच्या विरोधामध्ये जो शिर्डी पोलिसांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता, त्या गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली होती। अशामध्ये एकीकडे तिला शिर्डीच्या गुन्ह्यामध्ये अटक होण्याची शक्यता असताना आता एसआयटीचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आपण ही थेट दृश्य बघतो, एसआयटीचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहे। नाशिकच्या ह्या परिसरामध्ये, नाशिकचा सारडा सर्कलचा परिसर आहे, त्या ठिकाणी हे अधिकारी पोहोचलेले आहे आणि त्या ठिकाणी या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय। ही थेट दृश्य बघतोय, अधिकाऱ्यांना पहिल्या दरवाजाने अर्थात जो मेन एंट्रन्स आहे त्या मेन एंट्रन्स वरतून त्या अधिकाऱ्यांनी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, मात्र मेन एंट्रन्स मधून या अधिकाऱ्यांना एंट्री मिळाली नाही, म्हणून ते आता दुसऱ्या ठिकाणाहून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करताय। बंगल्याच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं असणार आहे। या बंगल्याच्या आतमध्ये अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात आणि तिचे मुलगा आणि मुलगी असे कुटुंबातले सदस्य जे आहेत ते ह्याच घरात राहतात आणि या घरामधून तिला कोणत्याही क्षणी जी आहे ती अटक होण्याची शक्यता होती। तत्पूर्वी अशा पद्धतीनं हे पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। हा बंगला जो आहे तो पूर्णपणे बंद असल्याचं सांगितलं जात आहे आणि आतमधून अर्थात बाहेरून गेल्या कित्येक वेळापासून हे पथक जे आहे ते या ठिकाणी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना बाहेरून दरवाजा ठोठवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आतमध्ये त्यांना प्रवेश दिला जात नाही, आतमध्ये त्यांना कोणीही प्रतिसाद त्या ठिकाणी देत नाहीये आणि म्हणून अशा पद्धतीनं जे आहे आपण एसआयटीच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात, त्यांचं याबद्दल काय नेमकं म्हणणं असणार आहे। बोला 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 मॅडम। तुमच्या गर्दीमुळे आम्हाला काम करता येत नाही, तुम्ही प्लीज काम सुरू आहे, काय मागे प्लीज कॉपरेट करा, आम्हाला थोडासा डिस्टर्ब होतोय। मॅडम काय प्रकरण, काय कशा संदर्भात तुम्ही थोडं आम्ही थांबतो, तुम्ही फक्त एवढं सांगा काय प्रकरण आहे, काय एवढं सांगायला जातो। आम्ही चौकशी करायला आलोय, तुम्ही बाजूला व्हा। कुठल्या प्रकरणात चौकशी करतात मॅडम? कुठल्या प्रकरणात, कुठल्या गुन्ह्यात चौकशी करताय आपण आणि कशा संदर्भात? आपण बघतोय एसआयटीच्या या महिला अधिकारी आहे, त्यांनी पुन्हा एकदा माध्यमांना सांगितलेलं आहे की आपण या ठिकाणून थोडं बाजूला व्हावं, अशा प्रकार सूचना आहे। आणि आपण पुन्हा एकदा बघतोय ही दृश्य, एसआयटीचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडनं या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी हे अधिकारी आलेले आहे। पुढच्या दरवाजाने जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्या आतून त्यांना प्रवेश दिला गेला नाही, म्हणून त्यांनी एक शेजारी दुसऱ्या व्यक्तीचा एक बंगला आहे त्या बंगल्याच्या गेटमध्ये त्या आता आतमध्ये गेलेल्या आहे आणि आतमध्ये जाऊन या बंगल्याच्या आतमध्ये जाण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे। आतमध्ये लोक आहेत, मात्र त्यांनी दरवाजे बंद केलेले आहे, लाईट्स बंद केलेले आहे, अशा प्रकारची माहिती आहे। आणि आपण पुन्हा एकदा या बंगल्याच्या आतमध्ये हा अधिकारी गेलेले आहेत, त्या ठिकाणी आपण थेट बघणार आहोत। हे एसआयटीचं पथक जे आहे ते आतमध्ये पोहोचलेलं आहे आणि त्यांनी भिंतीवरून उड्या मारून आत गेलेलं आहे। आपण बघतो ही थेट दृश्य आहे, हे पथक जे आहे ते भिंतीवरून उड्या मारून आतमध्ये गेलेला आहे। हा जो बंगला आहे अशोक खरातचा नाशिकच्या आरडी सर्कल परिसरामधला, कर्मयोगी नगर परिसरामधला हा बंगला आहे आणि या बंगल्यामध्ये हे पथक जे आहे ते दाखल झालेले आहे एसआयटीच्या अधिकाऱ्यांचं। सुरुवातीला त्यांनी मेन एंट्रन्सने आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, मात्र मेन एंट्रन्समधून कोणालाही प्रतिसाद जो आहे तो मिळाला नाही आणि त्यानंतर आता हे एसआयटीचं पथक शेजारच्या बंगल्यातून आतमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे। ही थेट दृश्य बघतोय नाशिकमधून, अशोक खरात याचा हा बंगला आहे। अशोक खरातच्या बंगल्यामध्ये हे एसआयटीचं पथक दाखल झालेलं आहे आणि अशोक खरातची जी पत्नी आहे कल्पना
कल्पना खरात हिला या प्रकरणामध्ये अटक करण्यासाठी हे पथक आलेलं आहे. आपण ही दृश्य बघतोय. चौकशी वगैरे त्यांनी जरी सांगितलं असतं मात्र तिला अटक करण्यासाठीच हे अधिकारी कल्पना खरात हिला अटक करण्यासाठीच हे या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि तिचा शोध जो आहे तो त्यांच्याकडनं घेतला जातोय. कल्पना खरात वरती नाशिक शिर्डीमध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे फसवणुकीचा आणि त्यातले 3 आरोपी जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहे, अटकेमध्ये आहे. त्यांना आज पोलीस कोठडी मिळालेली आहे. मात्र कल्पना खरात यांच्या अटकेबाबतची आज सकाळपासून चर्चा होती की कल्पना खरात यांना कोणत्याही क्षणी या प्रकरणामध्ये जो फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे शिर्डीमध्ये त्यामध्ये अटक केली जाऊ शकते आणि यातला जो मुख्य आरोपी आहे फसवणुकीच्या गुन्ह्यातला तो अशोक खरात आहे आणि अशोक खरात ऑलरेडी SITच्या ताब्यामध्ये आहे. तर 3 जण जे आहेत ते शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आहे. तर या महिलेचा ताबा घेण्यासाठी त्याच्या पत्नीचा ताबा घेण्यासाठी SITचं पथक आज नाशिकच्या त्याच्या कर्मयोगी नगर परिसरामधल्या बंगल्यावरती दाखल झालेलं होतं. या अधिकाऱ्यांनी बराच वेळ प्रयत्न केला, मेन डोअर वाजवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा मागच्या बाजूला बघूया, अधिकारी आलेले आहेत. तिथे दृश्य बघतोय ही मागच्या बाजूला पुन्हा एकदा हे अधिकारी गेटमधनं आत जाण्याचा प्रयत्न जो आहे तो करताय आणि या बंगल्याच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताय. ही थेट दृश्य बघतोय. हे अधिकारी जे आहेत महिला अधिकारी आहेत त्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करताय. मात्र बंगल्याच्या आतमधून कुणीही दरवाजा खोलायला तयार नाही. आता देखील बंगल्याच्या आतमध्ये काही लोक आहेत. काही वेळापूर्वी ज्यावेळेला या परिसरामध्ये दाखल झालो त्यावेळेला आतमध्ये सगळ्या लाईट्स ज्या आहेत त्या सुरू होत्या. मात्र आता आतमधल्या सगळ्या लाईट्स ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. आतमध्ये काही लोक आहेत मात्र ते तिकडनं प्रतिसाद देत नाहीये. गेल्या काही वेळापासून हे SITचे अधिकारी हा दरवाजा ठोठवण्याचा प्रयत्न करताय. काही अधिकारी भिंतींवरून आत जाण्याचा प्रयत्न करताय. मात्र या ठिकाणी असलेले ते खरातेचं फॅमिली आहे, कुटुंब आहे, ते मात्र या अधिकाऱ्यांना आतमध्ये येऊ देत नाहीये आणि त्यामुळे आता हे अधिकारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या सगळ्याची माहिती कल्पना देत आहे. कदाचित अधिकचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी बोलवून घराच्या आतमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो अशी आता माहिती समोर येते. काही वेळापूर्वी या घराच्या आतल्या सगळ्या लाईट्स ज्या आहेत त्या सुरू होत्या, ऑन होत्या. मात्र आता या सगळ्या लाईट्स ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहे आणि आता अशा पद्धतीनं हे अधिकारी जे आहेत ते प्रयत्न बघतो आपण. अधिकाऱ्यांनी हा डोअर जो आहे तो ओपन केलेला आहे आणि हा डोअर ओपन करून हे अधिकारी आता आतमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्याची ही थेट दृश्य बघतोय. एक अधिकारी ज्याने आतमध्ये जाऊन उडी मारून आतमधून तो दरवाजा खोलला आणि त्यानंतर या महिला अधिकाऱ्यांना त्यांनी आतमध्ये घेतलेला आहे. कल्पना खरात कदाचित आतमध्ये आहे अशा प्रकारचा संशय त्यांना आहे आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हे सगळे SITचं टीम जी आहे ती त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. आपण दृश्य बघतोय थेट घरामध्ये हे SITची टीम, SITचे अधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. नाशिकच्या कर्मयोगी नगर परिसरामध्ये हा बंगला आहे. नाशिकच्या कर्मयोगी नगर परिसरामध्ये असलेल्या बंगल्यामध्ये आता हे SITची टीम, SITचे अधिकारी दाखल झालेले आहे. त्याची ही थेट दृश्य बघतोय. काही वेळापूर्वी SITचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले. सुरुवातीला त्यांना आतमध्ये जाण्यामध्ये प्रचंड अडथळे निर्माण केले गेले. आतमधून कोणीही प्रतिसाद त्यांना देत नव्हतं. त्यानंतर SITचा एक अधिकारी भिंतीवरनं उडी मारून आत गेला. त्याने आतल्या बाजूचा मेन डोअर ओपन केला आणि त्यानंतर ह्या महिला अधिकारी ज्या आहेत त्या आता हा तृप्तबाला नावाचा जो बंगला आहे अशोक कुमार खरात याचा त्या बंगल्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे.